मार्गदर्शक अकॅडमीद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी UPSC लेव्हलचे मार्गदर्शन मराठीमधून दिले जात आहे. याशिवाय मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत सर्वसमावेशक अशा नोट्स दिल्या जात आहेत. जर आपल्यालाही UPSC व MPSC एक्झामसाठी क्वालिटी एज्युकेशन मिळवायचे असेल तर दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा. हॅव अ ग्रेट करिअर. थँक यू. चला तर मित्रांनो, आजचं सेशन सुरू करूयात. अत्यंत महत्त्वाचं सेशन असणार आहे आपल्यासाठी हे. त्याच्यामुळे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट होऊन हे सेशन पूर्णपणे पहा. आणि ह्या सेशनमध्ये ज्या काही नोट्स दिलेल्या आहेत या सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला आपल्या ॲपमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत PDF स्वरूपामध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला आपले ॲप डाउनलोड करायचे. डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, डाउनलोड करा. ती केल्यानंतर फ्री स्टडी मटेरियलमध्ये जा, तिथे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मिळून जातील. चला तर आजचं सेशन सुरू करायचं आहे. काय आहे मुद्दा? तर आपल्या आधारच्या रिलायबिलिटीवरती काय झालेत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. केव्हा उपस्थित झाले? जेव्हा मूडीज ही एक जागतिक फायनान्शियल सर्व्हिस प्रदान करणारी संस्था आहे. तिच्या बेसिकबद्दल पण आपण या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. तिचं काम काय असतं माहिती आहे का? जगातील जे विविध देश आहेत, विविध अर्थव्यवस्था आहेत, त्यांना रेटिंग देत राहणं. जसं आपल्याला शाळेमध्ये आपलं स्कोर कार्ड मिळते की नाही, A ग्रेड मिळालेला आहे, B ग्रेड मिळालेला आहे, तसंच जगातील अर्थव्यवस्थांना मूडीज काय करते? रेटिंग देत राहते. AAA पासून ते D पर्यंत ही रेटिंग असते. D सगळ्यात वर्स्ट आणि AAA सगळ्यात स्ट्रॉंग असते. म्हणजे अर्थव्यवस्थेचं परफॉर्मन्स कसं आहे, अर्थव्यवस्था कशा काम करतायत, अर्थव्यवस्था रिस्की आहेत का, त्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे का, या सगळ्याचा अभ्यास करून ते काय करते? मूडी रेटिंग देत राहते. तर अशाच मूडीच्या एका रिसेंट अहवालामध्ये मूडीनं सांगितलेलं आहे की युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं जे कामकाज आहे, जी सिस्टम तिने उभारलेली आहे डिजिटल आयडेंटिफिकेशनसाठी, त्याच्यामध्ये बरेचसे लूप होल्स आहेत. तर हा मुद्दा का चर्चेमध्ये आला, हा टोटली आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचा आहे. मूडीनं दिलेले रिमार्क्स, त्याची रिपोर्ट याच्यामध्ये आपल्याला पाहायची आहे. कशामुळे इंडियन क्लायमेटमध्ये आधार बायोमेट्रिक रिलायबल नाही, ही गोष्ट आपल्याला याच्यामध्ये बघायची आणि ती जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण की खूप साऱ्या लोकांना याचा फटका बसत आहे असं मूडीचं म्हणणं आहे. ओके, गव्हर्नमेंट ह्याच्यावरती काय म्हणते ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. देन मूडीच्या स्टेटमेंट बघितल्यानंतर आपल्याला कॅगचा अहवाल सुद्धा बघायचा आहे, कारण की गेल्या वर्षी कॅगनं म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यानं सुद्धा सांगितलं होतं की आपल्या जे उदयचं कामकाज आहे ना, त्याच्यामध्ये बरेचसे लूप होल्स आहेत, बरेचसे स्कॅम घडत आहेत, बरंचसं नुकसान आपल्या गव्हर्नमेंटचं होत आहे. गेल्या वर्षी ते सुद्धा सांगितलं होतं. म्हणजे पूर्ण वर्षापासून हा टॉपिक काय आहे? चर्चेमध्ये आहे. साहजिकच ह्याच्यावरती मुख्य आणि पूर्व दोन्हीमध्ये सुद्धा क्वेश्चन्स निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला हे आर्टिकल डिटेलमध्ये करावं लागणार आहे. चला तर मग पुढे जाऊयात. नाव, आता युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे जे आहे याचं एकदम बेसिक आपण आधी तपासून घेऊयात की नेमकं ही कशी इस्टॅब्लिश झाली होती. तर उदय ही जी संस्था आहे ना, ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे, स्टॅच्युटरी ऑथॉरिटी आहे. स्टॅच्युटरीचा अर्थ होतो कायद्याद्वारे बनलेली संस्था. म्हणजे आता इथे जर स्टॅच्युटरी शब्दाच्या ऐवजी जर एक्झिक्युटिव्ह शब्द असता, याचा अर्थ कधी पण म्हणत आला आणि कधी पण काढून टाकली अशी संस्था. एक्झिक्युटिव्ह म्हणजे आपले जे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे असतात ना, हे यांच्या मार्फत ज्या संस्था बनवल्या जातात, जसं की नीती आयोग ही काय एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे. म्हणजे तिला कधीही बनवलं जाऊ शकतं किंवा कधीही काढलं जाऊ शकतं. त्याच्यासाठी कायदे बनवण्याची गरज नसते. त्या झाल्या एक्झिक्युटिव्ह बॉडीज. पण दुसरीकडे ही स्टॅच्युटरी बॉडी आहे म्हणजे काय? ह्या बॉडीला इस्टॅब्लिश करण्यासाठी कायदा बनवला गेलेला आहे. तर कोणता कायदा बनवलेला आहे? आधार टार्गेटेड डिलिव्हरी ऑफ फायनान्शियल अँड अदर सबसिडीज बेनिफिट्स अँड सर्व्हिसेस ॲक्ट. खूप लांब नाव आहे, याला शॉर्टमध्ये म्हणतात आधार ॲक्ट 2016, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. तर याचं काम आहे की इश्यू करायचे 12 डिजिट आयडेंटिफिकेशन नंबर कोणाला? भारतीय नागरिकांना. जे काम करणारे त्यांचं आयडेंटिटी प्रूफ म्हणून आणि ॲड्रेस प्रूफ म्हणून. बऱ्याचशा लोकांना वाटतं की आधार कार्ड हे सिटिझनशिप नागरिकतेचं प्रमाणपत्र आहे, पण तसं नाही. आधार कार्ड हे फक्त तुमचं ओळखपत्र आणि तुमचा जो काही पत्ता आहे त्याचा प्रूफ म्हणून तो काम करतं, सिटिझनशिपचं प्रूफ म्हणून ते काम करत नाही. ठीक आहे ना. आता नोडल मिनिस्ट्री कोणती आहे? प्रत्येक विषय आता भारतामध्ये काय केलेत, विषयांमध्ये सगळ्या गोष्टी डिवाइड केलेल्या आहेत ना, पूर्ण सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. तर हे प्रत्येक विषयासाठी काय असतं? एक एजन्सी असते, एक एजन्सी किंवा एक मंत्रालय आपण ज्याला म्हणतो, ती एक त्याचं मध्यवर्ती मंडळ म्हणून काम करतं. जसं की आता आधारसाठी आहे नोडल मिनिस्ट्री म्हणून मायटी. मायटी म्हणजेच काय? मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याच्या अंतर्गतच डायटी पण येतं. या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत प्रत्येक मंत्रालयाच्या अंतर्गत काही विभाग असतात. तर ते आहे डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मायटी आणि डायटी असं लक्षात राहू द्या. यांच्या अखत्यारीत उदय काम करते, जिचं काम आहे आधार एनरोल करणं आणि त्याचं ऑथेंटिकेशन करणं. आज आपण सिम कार्ड घेतो किंवा गव्हर्नमेंटच्या विविध सेवांचा उपभोग घेतो, तेव्हा ऑथेंटिकेशन होतं की नाही आपलं बायोमेट्रिक दिल्यानंतर. तर ते ऑथेंटिकेशनची जी प्रणाली आहे ना, ती पूर्ण कोण करते? उदय करते.
मग पूर्ण आधारच्या लाईफ सायकलमध्ये ज्या ज्या अडचणी येतील, ज्या ज्या अलोकेशन्स असतील, ज्या वेगवेगळ्या स्टेजेस असतील, त्या सगळ्यांबद्दलचे जे ॲक्शन्स घेतले जाणार आहेत ती उदाई घेणार आहे. कारण की ती एक स्टॅच्युटरी संस्था आहे, तिला खूप सारे त्याच्याबद्दल अधिकार दिलेले आहेत. प्लस आधारबद्दल एखादी जर कोणती पॉलिसी बनवायची आहे, एखादी नवीन प्रक्रिया आणायची आहे किंवा सिस्टममध्ये जर काही बदल करायचे असतील, तर ते सुद्धा कोण करणार आहे? उदाई करणार आहे. तर एकंदरीत असं समजा की जे काही आपलं युनिक आयडेंटिफिकेशनची जी सिस्टम आहे, त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं, त्याचं ऑथेंटिकेशन करणं, त्याची सिक्युरिटी म्हणजे त्याची जपवणूक करणं, तो डेटा जो आहे ना, तो खूप महत्त्वाचा असतो. असं समजा की जर उद्या आधार कार्डचा डेटा जर गायब झाला, तर भारत देश 15 ते 20 वर्ष मागे जाईल. इतकं डिपेंड आपण झालेलो आहोत या डिजिटल ऑथेंटिकेशन प्रणालीवरती. हे सगळ्या मेंटेनन्सची जबाबदारी कुणावरती आहे? उदाईवरती आहे. याचा आता थोडक्यामध्ये आपल्याला काय समजलं की उदाई खूप महत्त्वाची बॉडी आहे. जे काही डिजिटल ऑथेंटिकेशन बायोमॅट्रिकद्वारे होतं, या सगळ्याचं ऑपरेशन कोण करतं? तर उदाई करते. चलो पुढे जाऊयात. आता हे नेमकं न्यूजमध्ये का आलं होतं आपलं हे जे आधार आहे ते? अकॉर्डिंग टू अ रिपोर्ट बाय ग्लोबल रेटिंग मेजर मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस. मला मगाशीच मूडीबद्दल मी सांगितलं, ही काय करते? एखादं स्कोअर कार्ड देते, त्यालाच आपण रिपोर्ट कार्ड सारखं समजूयात. त्याच्यानुसार ठरतं की कोणती अर्थव्यवस्था चांगली आहे, कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कोणती अर्थव्यवस्था रिस्की आहे किंवा कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नको. आता भारतासारखा जर डेव्हलपिंग देश आहे, जगभरातून आपल्याकडे खूप इन्व्हेस्टमेंट येत असते. आपण ना नेहमी म्हणतो FDI पाहिजे आपल्याला, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हवी आहे, किंवा FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट आपल्याला पाहिजे. पण ही बाहेरून पैसा भारतामध्ये केव्हा येईल? जेव्हा अशा ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत जे भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल चांगली रेटिंग देतील. आणि चांगली रेटिंग जेव्हा केव्हा मिळेल? जेव्हा आपली अर्थव्यवस्था एकदम प्रॉम्प्टपणे काम करत असेल. ठीक आहे. आता सध्या मोडीजनं काय सांगितलेलं आहे की जी बायोमॅट्रिक टेक्नॉलॉजी उदय यूज करते ना, ती काय आहे? ती अनरिलायबल आहे इंडियाच्या हॉट अँड ह्युमिड क्लायमेटमध्ये. उष्ण आणि आर्द्रतायुक्त आपलं जे क्लायमेट आहे, भारतातलं हवामान आहे ना, त्याच्यामध्ये ते अनरिलायबल आहे. आता तुम्ही म्हणाल एवढी मोठी न्यूज का करायची गरज आहे? हॉट अँड ह्युमिड क्लायमेट आणि हा आणि त्याचा काय एवढा मोठा परिणाम पडणार आहे? तर मित्रांनो, खूप मोठा परिणाम पडतोय. आता पुढे मी तुम्हाला ते सांगणारच आहे, त्याच्याबद्दल आपण जाणूनच घेणार आहोत. प्लस या रिपोर्टनं हे सुद्धा सांगितलेलं आहे की सिक्युरिटी आणि प्रायव्हसीच्या ज्या वल्नरेबिलिटीज आहेत कशामध्ये? आपल्या सिस्टममध्ये, त्या सुद्धा वाढलेल्या आहेत. ते लूपहोल्स पण वाढलेले आहेत. गेल्या वर्षी कॅगनं सुद्धा याच्यावरती सेम ताशेरे वढले होते की आपला जो डेटा आधारचा डेटा आहे ना, तो आर्काइव्ह करणं सुद्धा अवघड जाते. काही काही केसमध्ये 10-10 वर्षापासून केस पेंडिंग आहेत की व्यक्ती आणि त्याचा डेटा मॅच होत नाही. म्हणजे इतक्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आपल्या ह्या प्रायव्हसीशी जोडलेल्या आहेत. आता DNA आपल्या सगळ्यांचं वेगळे म्हणून आपल्या सगळ्यांचं बायोमेट्रिक वेगळं आहे. आणि तीच गोष्ट जर आपल्या प्रायव्हसीला, आपल्या सिक्युरिटीला जर धोका निर्माण करत असेल, तर तुम्ही बघून घ्या की किंवा विचार करा की कशा प्रकारे चॅलेंज असेल आपल्यासमोर. तर ह्याच गोष्टी आपल्याला मूडीजनं सांगितलेल्या आहेत. त्याला आता डिटेलमध्ये आपण बघूयात. त्यांनी सांगितलंय, द सिस्टम ऑफन रिझल्ट्स इन सर्व्हिस डिनायल्स and the reliability of biometric technology, especially for manual labors in hot and humid climate. आता याला आपण थोडंसं डिस्क्राईब करूया. यांचं म्हणणं आहे की भारतामध्ये काय आहे? हॉट म्हणजे उष्ण क्लायमेट पण आहे आणि आर्द्रयुक्त क्लायमेट पण आहे. आणि आधारचं हे जे मेन काम आहे ना, ते काय आहे? वेलफेअर म्हणजे लोकांचं कल्याण करणं, गरीब लोकांचं कल्याण करणं आहे. आणि गरिबांची संख्या आपल्याकडे करोडोंमध्ये आहे. ज्यांना गरज आहे, जे लोक काय करतायत? गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीमचं बेनिफिट घेत आहेत. आता ह्या लोकांचं जेव्हा ऑथेंटिकेशन होतं, आता जेव्हा मोस्टली हे आर्द्र म्हणजे ह्युमिड क्लायमेटमध्ये असतात, तर हातावरती ना सुरकुत्या पडतात. किंवा खूपच जास्त हॉट क्लायमेट असेल ना, तेव्हा पण आपली जी स्किन आहे ना, ती बदलते, ड्राय होते. आणि ड्राय झाल्यामुळे किंवा तिच्यावरती सुरकुत्या पडल्यामुळे दोन्ही कंडिशनमध्ये काय होतं? आपलं ऑथेंटिकेशन प्रॉपर होत नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, इथे सुद्धा बघा दिलेलं आहे की झारखंडमध्ये अशा काही केसेस झालेल्या आहेत ज्यांचं ऑथेंटिकेशन न झाल्यामुळे त्यांना उपाशी मरावं लागलं. कारण की भारतामध्ये हंगरची पण खूप मोठी समस्या आहे, उपासमारीची. आणि हे जे उपासमारीच्या समस्येशी ग्रसित लोक आहेत, साहजिकच हे श्रीमंत लोक नसणार आहेत, रिसोर्सफुल लोक नसणार आहेत. त्यांना डेली अन्नाची गरज असणार आहे. आणि हे काय करतायत? वेगवेगळ्या स्कीमचं बेनिफिट घेतात, जसं की आयुष्यमान भारत असेल, स्वस्त धान्य दुकान वगैरे असतील, अन्न सुरक्षा योजनेमध्ये जे काही येत आहेत त्या गोष्टी असतील, स्कीम असतील, अशा कितीतरी स्कीम आहेत, मनरेगा सारख्या स्कीम आहेत, ज्या प्रत्येक ठिकाणी काय लागतं? आपल्याला ऑथेंटिकेशन लागतं. आणि ह्या लोकांचं मग ऑथेंटिकेशन होत नाही का? कारण की भारतातलं क्लायमेट हे हॉट अँड ह्युमिड क्लायमेट आहे, ज्याच्यामुळे काय होतं? आपल्या स्किनवरती वेगवेगळे परिणाम होत असतात आणि ज्याच्यामुळे ऑथेंटिकेशन प्रॉपरली होत नाही. आणि ते न झाल्यामुळे या लोकांना बेनिफिट मिळत नाही. आणि बेनिफिट न मिळाल्यामुळे काही लोकांना मरण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. आता भारत सरकारचं याच्यावरती म्हणणं आहे की हे सगळं जे मोदींना अहवाल दिलेला आहे, तो एकदम बेसलेस आहे. असं काही घडत नाहीये. आपली जी सिस्टम आहे ती चांगल्या प्रकारे काम करत आहे, हे आपल्या भारत सरकारचं म्हणणं आहे.
साहजिकच कोणतंही सरकार आता स्वतःला डिफेंड करण्यासाठी असंच करेल. पण यावरती आता सरकारनं काय करायला पाहिजे, की जनतेला थोडंसं आणखी गोष्टी उघड करणं खूप आवश्यक आहे. डेटा प्रॉपरली ज्याला आपण म्हणतो, की जनतेला हे समजलं पाहिजे, की आपण जे सगळ्यात प्रायव्हेट डेटा आधारसाठी आपण देतोय, आपलं सगळ्यात जी प्रायव्हेट गोष्ट आहे बायोमेट्रिक, ही कितपत सेफ आहे. ऑथेंटिकेशन किती प्रॉपरली होत आहे, किती लोकांचं फेल होत आहे, किती लोकांना जीव गमावे लागत आहे. याचा जर काही डेटा असेल, तर नक्कीच हा जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे. ओके. आता गेल्या वर्षी कॅगनं सुद्धा आधारवरती बरेचसे ताशेरे ओढले होते. काय म्हटले होते आपण ते बघूयात. कॅग हायलाइटेड कन्सर्न्स अबाउट डेटा मॅचिंग इश्यू, ऑथेंटिकेशन एरर्स अँड डेफिशियन्सीज इन आर्काइविंग विदिन आधार सिस्टम. 3 गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत, की डेटा मॅच न होणं. मी तुम्हाला म्हटलं ना, काही काही केसमध्ये 10-10 वर्षापासून हे अडकलेले आहेत. हे बघा, इव्हन आफ्टर डिकेड काही केसेसमध्ये. देन ऑथेंटिकेशन एरर होतं. बऱ्याच वेळेस ऑथेंटिकेशन होत नाही. आपलं क्लायमेट पण त्याला एक कारणीभूत आहे. आणि आर्काइव्हिंग होत नाही. आर्काइव्हिंग म्हणजे जो डेटा आपण स्टोअर केलेला आहे, त्याला वापस काढणं, वापस त्याचे प्रोसेस करणं, वापस ऑपरेशनमध्ये आणणं. तर हे सगळे महत्त्वाचे एकदम बेसिक क्वेश्चनच निर्माण केले होते कॅगनं आधारच्या कामावरती. ठीक आहे. पुढे अनदर प्रॉब्लेम त्यांनी सांगितलेले आहे, की प्रायमरी आयडी सिस्टम विथ बँकिंग सिस्टम इन द फॉर्म ऑफ आधार एनेबल पेमेंट सिस्टम. एईपीएस गेल्या काही वर्षात त्याच्यावरती क्वेश्चन पण येऊन गेलेले आहेत. एईपीएस लक्षात राहू द्या, आधार एनेबल पेमेंट सिस्टम. जे आपण आपलं आधार बँकिंग सिस्टमला लिंक केलेलं आहे ना, तर जेव्हा पण आपल्याला काही ट्रान्झॅक्शन करायचे असतात, तर आपल्याला काय करावं लागतं, आपलं बायोमॅट्रिक बँकेत द्यावं लागतं. मग ते ऑथेंटिकेशन झाल्यानंतर ट्रान्झॅक्शन होतात. पण इथं कॅगचं म्हणणं आहे, की याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा समस्या, बऱ्याचशा वल्नरॅबिलिटीज आलेल्या आहेत. जसं की जे सायबर क्रिमिनल्स आहेत ते काय करतायत, एकतर आपलं क्लोनिंग करतायत. आपल्या ज्या फिंगरप्रिंट असतील त्या कुठूनही मिळवतात, त्याची क्लोनिंग करतात आणि आपला पूर्ण डेटा, माहिती आणि पैसे चोरतात. किंवा डायरेक्ट गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून तो डाटा चोरतात. हे स्वतः कॅग म्हटलेले आहेत. विचार करा मित्रांनो, आपलं सगळ्यात प्रायव्हेट गोष्ट जी DNA सगळ्यांची वेगळी असते, ती आपण आता गव्हर्नमेंटला देतोय किंवा आधारमार्फत आपण ते दिली जाते आणि त्याच्यावरती अशा काही काही रिस्क होत आहेत. तर याच्यावरती नक्कीच लोकांनीही प्रॉपरली डिमांड करणं आवश्यक आहे, कारण की आपल्या सुरक्षेचा मुद्दा आहे, प्रायव्हेट मुद्दा आहे आणि याच्यावरती एक प्रॉपर सिस्टम बनणं सुद्धा खूप आवश्यक आहे. झालं असं की आपला डेव्हलपिंग देश आहे, आपण विकसित नाही आहेत. डेव्हलपिंग देश आहोत. कोट्यांवधीमध्ये आपली काय लोकसंख्या आहे, 140 कोटी लोकसंख्या, जगातमधले सगळ्यात जास्त लोक आपल्याकडे राहतात. आणि जर आपण ट्रॅडिशनल वेनं सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायला गेलो, पैसा असतील, ऑथेंटिकेशन असेल, कोणतीही ट्रान्झॅक्शन असेल, जे गव्हर्नमेंट ते सिटीजन होत असतं, कोणत्याही गोष्टी जर आपण गव्हर्नमेंटकडून सिटीजनला प्रोव्हाइड करायला गेलो आणि त्याच्यामध्ये ट्रॅडिशनल वे असेल, डिजिटल वे नसेल, तर आपल्याला खूप खूप टाइम लागेल. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला एकदम प्रॉम्प्टली लोकांपर्यंत जर सर्व्हिसेस पोहोचवायच्यात, सेवा पोहोचवायच्यात, तर त्याच्यासाठी आपल्याला डिजिटल वेच सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर आता आपल्याला एक तर कळालं की डिजिटल वे महत्त्वाचा आहे, पण याची सुरक्षा होणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे ना. असे प्रायव्हसीचे इश्यूज होणं, त्याच्यामध्ये लूपहोल्स निघणं, याच्यामुळे काय होतं, इंडियाच्या क्रेडिबिलिटीवरती प्रश्न निर्माण होतात. आणि त्याचा परिणाम नॅशनली आणि इंटरनॅशनली दोन्ही बाजून आपल्याला पाहायला मिळतो. ओके. आता शेवटी बघा, तुम्हाला काही आकडेवारी सांगतो ज्याच्यानुसार तुम्हाला कळेल की आधार आणि त्याचा डेटा किती महत्त्वाचा आहे. इथे बघा, 31 जुलै 2023 पर्यंत 76 कोटी लोकांनी, 76 करोड लोकांनी काय केलेलं आहे, आपलं आधार पीडीएसशी जोडलेलं आहे, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टमशी. म्हणजे जे स्वस्त धान्य दुकान आहेत ना, जिथे अन्नधान्य मिळतं, तिथे जोडलेलं आहे. किती? 76 कोटी लोकांनी. त्याच्यानंतर ओव्हर 280 मिलियन म्हणजे 28 कोटी लोकांनी आपलं आधार लिंक केलेलं आहे एलपीजी सबसिडीसाठी, पहल स्कीम अंतर्गत. म्हणजे आपली एक एक स्कीम म्हणजे इतर देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोक त्या स्कीमचे बेनिफिशरीज असतात. इकडे बघा, 78 म्हणजे 78 कोटी लोकांनी काय केलेलं आहे, बँकेशी जोडलेला आहे आधार. म्हणजे तुम्हाला याच्यावरून कळेल की आधार किती आपल्या जनमानसामध्ये इंजेक्ट झालेला आहे, किती मोठ्या प्रमाणात आपण इंटिग्रेट झालेलो आहोत आधार सोबत. आणि त्याचा डेटा, त्याची सिक्युरिटी ही अप टू मार्क असणं किती महत्वाचं आहे आपल्यासाठी. आणि शेवटी ऑलमोस्ट 100% फार्मर्स जे प्राईम मिनिस्टर किसान योजनेचे बेनिफिशरी आहेत, 100% यांनी काय केलेलं आहे, आपला आधार जोडलेलं आहे ह्या स्कीमच्या बेनिफिशरीजना. म्हणजे यांचं ऑथेंटिकेशन जे लाभ यांना मिळणार आहेत, ते सुद्धा काय मिळणार आहेत, आफ्टर प्रॉपर ऑथेंटिकेशन ऑफ आधार. म्हणजे आपल्या जनसामान्य जी गरीबातली गरीब लोकसंख्या आहे, ती आधारानं सरकारशी जोडलेली आहे. तर साहजिकच हा जो डेटा आहे, हा प्रॉपर असणं, त्याची सिक्युरिटी मेंटेन करणं, त्यांचं आर्कायव्हायझेशन प्रॉपरली होणं, या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यासाठी सरकारनं प्रॉपर पावलं उचलणं देखील खूप आवश्यक आहे. आता आय होप मित्रांनो, तुम्हाला आजचं हे सेशन व्यवस्थित समजलं असेल. भारताचं क्लायमेट, या क्लायमेटचा आपल्या आधार ऑथेंटिकेशन वरती होणारा परिणाम, कॅगची रिपोर्ट,
आपल्या आधार ऑथेंटिकेशन प्रणालीमध्ये असलेले लूप होल्स या सगळ्या गोष्टींची तुम्ही आता परिचित झाला असाल. तर थांबतो मित्रांनो मी इथेच. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. मार्गदर्शक अकॅडमीद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी UPSC लेवलचे मार्गदर्शन मराठीमधून दिले जात आहे. याशिवाय मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत सर्वसमावेशक अशा नोट्स दिल्या जात आहेत. जर आपल्यालाही UPSC व MPSC एक्झामसाठी क्वालिटी एज्युकेशन मिळवायचे असेल तर दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क करा. हॅव अ ग्रेट करिअर. थँक्यू.